प्रभाग 2 मध्ये विकासाच्या मुद्द्यावर घड्याळ आघाडीवर. गजानन मगदुम यांच्या विकास कामांवर जनतेचा ठाम विश्वास. कुपवाड प्रभाग क्रमांक 2 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार गजानन मगदुम यांना मिळणारा वाढता जनसमर्थन विरोधकाची चिंता वाढवत आहे. नागरिकांमधून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रभागातील वातावरण बदललेलं असून जनता या निवडणुकीत विकासाच्या घड्याळालाच मत देणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. गुलमोहर कॉलनी भागातील पिण्याच्या पाण्याची दीर्घकालीन समस्या गजानन मगदुम यांनी नगरसेवक असताना सोडवली. तब्बल 18 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारून नागरिकांना नियमित पाणी पुरवठा उपलब्ध करून दिला आणि त्याचप्रमाणे कुपवाड गावठाण जैन मंदिर सुशोभीकरण, बजरंगनगर, शरदनगर, वाघमोडे नगर, हनुमान नगर, मंगळवार बाजारपेठ, शिवशक्तीनगर, विद्यानगर भागातील छत्रपती संभाजी क्रीडांगण आणि कुपवाड मुख्य रस्ता काँक्रिटीकरण अंतर्गत गटारी, मदनभाऊ पाटील स्टेडियम अशा अनेक विकास कामांमुळे प्रभागाचा चेहरा मोहरा बदलला आहे. गेल्या 13 वर्षांपासून भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करून सामाजिक आणि आध्यात्मिक बांधिलकी जपणारे गजानन मगदुम हे केवळ विकास पुरुष नाहीत तर समाजाशी नाळ जोडलेले नेतृत्व आहेत. त्यांच्या प्रचारात महिला भजनी मंडळाच्या कार्यकर्त्या माधुरीताई तोडकर यांनी देखील महिलांसोबत घरोघरी जाऊन संवाद साधला. गजानन मगदुम यांनी केलेल्या कामांची माहिती देत जनतेचा विश्वास अधिक दृढ करत आहेत. ग्रंथराज पारायण कमिटी, कुपवाड शहर खोकी संघटना, विविध भागातील युवक मंडळी यांचा पाठिंबा मिळतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या घड्याळ या चिन्हासोबत मैदानात उतरलेले गजानन मगदुम हे कुपवाडच्या विकासाचे खरे शिल्पकार असल्याने यावेळी प्रभाग क्रमांक 2 मधून त्यांचा दणदणीत विजय निश्चित असल्याचा विश्वास शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांनी व्यक्त केला आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मिरज.